A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात हिंगोली जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून सतत पाऊस पडत असल्याने खरीपाची पिके जमीनदोस्त झाली आहेत। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, हिंगोली, शेनगाव, औंढा येथे मोठ्या प्रमाणात मागील काही काळापासून अधूनमधून पाऊस सुरू आहे। या दरम्यान 3 ते 4 वेळा अतिवृष्टी झाल्याने अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे नदी नाल्या काठची पिके जमिनीसह खरडली गेली, तर उर्वरित क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेल्याने परिणामी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातातून गेला आहे। सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, मूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत तातडीने द्यावी व हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा ही मागणी करण्यात आली। खासदार रवींद्र चव्हाण, समिती प्रमुख माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदेश काँग्रेस आमदार डॉक्टर प्रज्ञा राजू सातो, वरिष्ठ उपाध्यक्ष काँग्रेस प्रदेश कमिटी बाळासाहेब देशमुख, उपाध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी प्राध्यापक यशपाल भिंगे, उपाध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी संदीप देशमुख बारडकर, प्रदेश काँग्रेस समिती सदस्य सुरेश अप्पा सराफ, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी आदींची स्वाक्षऱ्या आहेत। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। सर्व काँग्रेसची टीम पूर्ण शेतकऱ्यांच्या बांधावर आणि शेतामध्ये जाऊन पाहणी केली। त्यामध्ये आमचे आमदार प्रज्ञाताई सातो, माझे खासदार तुकारामजी रेंगे पाटील, बाळासाहेबजी देशमुख प्रदेश उपाध्यक्ष, यशपालजी भिंगे सर प्रदेश उपाध्यक्ष, संदीप बारडकर हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष, सराफ भाई आणि सर्व काँग्रेसची मंडळी म्हणून आज हिंगोली जिल्ह्याचा दौरा आम्ही केला। बरीचशी गावं भेट दिली आणि भटसांगवीसारख्या तांड्यासारख्या दुर्गम भागाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट दिली असता अतिशय विदारक परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे। शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं दिसते आणि शेतकऱ्यांनी जी 8,500 हेक्टरी मदत जी दिलेली आहे, अत्यंत तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे। शेतकरी त्याच्यावर बिलकुल समाधानी नाही आहे। फळबागा बऱ्याच प्रमाणात उद्ध्वस्त झालेल्या आहेत। 22,000 प्रति हेक्टरी फळबागेला देण्यात आलेली आहे, ती पण मदत कमी आहे। आज आम्ही सर्व पाहणी केल्यानंतर आम्ही निवेदन जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे आणि आमचं प्रदेश काँग्रेस कमिटी आणि हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जो अहवाल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देऊन त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात कोणतेही NDRFचे निकष न लावता विशेष पॅकेज हिंगोली असेल, नांदेड असेल किंवा मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळं विशेष पॅकेज मराठवाड्याला आपण सरकारनं द्यावं, जेणेकरून शेतकऱ्यांना ह्या दुःखाच्या ह्याच्यामधून सावरण्याची मदत मोठ्या प्रमाणात होणार आहे। कारण येणाऱ्या काही दिवसावर दसरा आहे, दिवाळी आहे, शेतकऱ्यांना सण साजरे करणंसुद्धा या ठिकाणी अवघड होऊन बसलेलं आहे। त्यामुळं आम्ही सरकारला काँग्रेसच्या वतीने विनंती केलेली आहे की लवकरात लवकर आपण शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी। कमिटीतर्फे पूर्ण दौरा हा आयोजित केलेला होता। त्यासाठी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाणजी आमचे कमिटीचे अध्यक्ष म्हणून आमच्यासोबत इथे आहे। त्याचबरोबर भिंगे साहेब होते, आमचे आमचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते तुकारामजी रेंगे पाटील, परत बाळासाहेब देशमुख आणि संदीप बारडकरजी आणि जिल्हाध्यक्ष आमचे सराफ आणि पूर्ण आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आज सकाळी हिवरा आणि डोंगरकडा इथे एक तर केळीच्या बागांची पाहणी केली। तिथे अतिशय विदारक परिस्थिती होती।
म्हणजे आता आज शेतकऱ्याला सरकार 22,000 रुपये हेक्टरी देत आहे फळबागांसाठी, परंतु त्यांना ते उरलेले केळीचे झाडं काढणं आणि रोटावेटर फिरवणं हा खर्चसुद्धा 25,000पर्यंत चालला आहे. त्याच्यामुळे ती परिस्थिती बघून पुढं आम्ही अजून आलो, भटसावंगीकडे गेलो. त्या भटसावंगी तांड्यामध्ये जिथे पूर्ण जमीन खरडून गेली, तिथे सगळे गोटेसुद्धा आलेले आहे. काही तुम्ही व्हिडिओज आहे आमच्याकडे, ते सुद्धा तुम्हाला देतो आम्ही. आणि नंतर एका घरात पाणी शिरलेले अशाही घरांची पाहणी झाली. असं पूर्ण हिंगोली जिल्ह्याचा हा दौरा आम्ही पाहून हिंगोली कलेक्टरांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि आमची मागणी आहे की शेतकऱ्यांना जो NDRF प्रमाणे तुम्ही 8,500 12,000 जे काही देता, ती मदत खूप तुटपुंजी आहे आणि कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरी दिले पाहिजे. आणि हेक्टरमध्ये तर तुम्ही बघूच नका शेतकऱ्याला, इथे छोटे छोटे शेतकरी आहे, त्याच्यामुळे एकरी मदत इथे जाहीर झाली पाहिजे असं आमचं मागणं आहे. आणि इतर जो सरकारचा खर्च होत आहे, म्हणजे जो कुंभमेळ्याला असेल 14,000 कोटीचं बजेट आहे, परत इतरही तुमचं शक्तिपीठ महामार्गाचे 80,000 कोटींचं बजेट आहे, तर ते सगळं बजेट जर तुम्ही बळीराजाला आज मदत केली तर आमच्या बळीराजाची दिवाळी गोड होईल, हेच आमचं सरकारला सांगणं आहे.